जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचा एक प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीला आम्ही उभे आहोत आणि या निवडणुकीत कार्यकर्ता वर्सेस नेता ही निवडणूक राहणार आहेत. नेते सर्व नेत्यांसोबत राहतील आणि जे नगरसेवक जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यासोबत निवडणुकीत उभे राहतील. कट्टर विरोधक कोणाला पाहता तुम्ही? ज्यात विरोधक हा विषय नाही, प्रिफरन्सेस वाईज वोटिंग आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि इथे 3 उमेदवार आहेत आणि नगरसेवकांचा आवाज थेट विधान परिषदमध्ये उचलायचा असेल, त्यांच्या समस्या तिथे मांडायच्या असतील तर त्या अनुषंगाने या निवडणुकीला बघितलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी कोण राहणार? प्रतिस्पर्धी तुम्ही स्वतःनेच मीडियाने ज्या पद्धतीनं हायलाईट केलेला आहे, सांगितलं आहे की जे सातत्याने एवढं मोठं साम्राज्य घेऊन निवडणूक लढत आहे तर त्यांच्यासोबत स्पर्धा राहणार आहे, नेता वर्सेस कार्यकर्ता. हो, मतदारांशी तुम्ही भेटी गाडी घेत आहात, कसा रिस्पॉन्स आहे? हा जिल्हा माझा आहे, जिल्ह्यातली प्रत्येक नगरपालिका माझी आहे. 2010ला मी जिल्हाध्यक्ष होतो. आज अनेक मित्र माझे नगरसेवक आहेत. सातत्यानं पूर्ण जिल्हा पिंजण्याची माझी जुनी सवय आहे. महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे. तालुक्यानी 3ऱ्यांदा मी नगरसेवक आहे. माझी पत्नी आता नगराध्यक्ष आहे. तर नगरसेवकांच्या समस्या काय, नगरपालिकेतल्या समस्या काय, या समस्यावर मात करण्यासाठीच मी विधान परिषदेमध्ये चाललेलो आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा तरी या समस्या नगरसेवकाच्या नावासहित मी तुम्हाला सर्वांना जिल्ह्यात सांगू शकतो. मग शिवसेनेचे बंडखोर गोपीकिशन बाजू यांचे चिरंजीव जे आहेत विष्णू बाजूने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. त्यांनी आरोप केलेला आहे की सगळ्यांनी एकत्रित षडयंत्र करून मला अर्ज रद्द करण्यासाठी माझ्या पाठीमागे राहिले. षडयंत्र वगैरे हा शब्द किंवा सर्व एकत्र म्हणून नाही. सभागृहात जेव्हा 5 लोक उभे आहेत, एखाद्याचा फॉर्म चुकला आणि त्यावेळेस अर्ज करण्याची मुभा आहे तर सर्व अर्ज करतात. या फॉर्मची व्यवस्थित छाननी झाली पाहिजे आणि विप्लव बाजरे काही नाही आणि हे शेवटी महायुतीचेच उमेदवार होते. सेना, भाजप आणि एकनाथ शिंदे हे सर्व एकाच गटातले नाणे आहेत. ते किंवा आज त्यांनी विड्रॉल केला असता. त्यामुळे त्या फॉर्मचा मागे जाणे किंवा हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. त्यांचा रिजेक्ट फॉर्म झाल्यावर त्यांनी आरोप पण केलेला आहे की माझा अर्ज आता ज्या पद्धतीने रिजेक्ट झालेला आहे, शेवटच्या दिवसपर्यंत बाकी पण विड्रॉल होतील आणि एकतर्फा निवडणूक होईल. हा त्यांचा मला वाटतं त्यांचा समज असेल, कारण का ते सातत्यानं मतदारसंघ बदलून निवडणूक लढतात आणि शिवसेना आणि भाजप हे मला तरी आज वाटतं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू होत्या. त्यामुळे एक उमेदवार कोणी उभा राहणार असेल, दुसरा विड्रॉल करणार असेल